नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर खूप सुंदर असा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फक्त एका कपड्याच्या चौकोनी भागापासून 3 झिपर असलेली 4 पॉकेटवाली बॅग इथे मी बनवलेली आहे आणि ती कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे चौकोनी फॅब्रिक बघा असं मी कट करून घेतलेला आहे. त्याला फॉर्म शीट लावलेली आहे आणि अस्तर देखील अटॅच करून घेतलेला आहे आणि 18 बाय 18चं चौकोनी फॅब्रिक पूर्ण इथे मी उभ्या आडव्या रेषा आखत शिलाई मारत तयार करून घेतलेला आहे. आणि या चौकोनाच्या मध्यभागी बघा असं आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि मध्यभागी बरोबर रेषा आखत तिथून आपल्याला 2 पीस कट करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी असं चौकोनी भाग कट करून घेतला आहे. तर इथे याचे 2 पीस बनवून आपले तयार आहे. तर एक पीस हा बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा पीस जो आहे ना तो परत आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याच्या पण मध्यभागी आपल्याला रेषा आखत तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे रेषा आखत मी हा भाग कट करून घेणार आहे. तर इथे आपले 2 पीस बनून तयार होतील. तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता फक्त एका चौकोनापासून इथे मी 3 पीस असे कट करून रेडी करून घेतलेले आहेत. त्यानंतर जे 2 भाग आपण कट करून घेतले होते ते घ्यायचे आहेत आणि प्रत्येकी त्याच्यावर बघा वरच्या बाजूकडनं आपल्याला 3 इंच माप टाकत तिथे रेषा आखत तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण की तिथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे. तर इथे 3 इंचाचं माप टाकत मी सरळ रेषा आखत हा भाग मी कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हा भाग आपला कट करून झालेला आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पीसवर पण 3 इंचाचं माप टाकत ते भाग देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही पीसेस आपले कट करून झाल्यानंतर आपल्याला तिथे अटॅच करायचे आहेत चेन. तर त्याकरता इथे आपल्याला चेन घ्यायची आहे. तर चेनीची सरळ बाजू आहे ना ती बरोबर फॅब्रिकच्या खालच्या बाजूला करायची आहे आणि चेनची जी उलटी बाजू आहे ना ती वरच्या दिशेला ठेवत शिलाई मारून ही चेन अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या चेन ही आपली या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे. आणि त्यानंतर चेन आपल्याला आतल्या बाजूला करत पुन्हा त्यावर आपल्याला टॉप स्टिच करायची आहे, दाबशिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण फिनिशिंगमध्ये ही चेन या फॅब्रिकला व्यवस्थितरित्या अटॅच होऊन जाईल. तर एकदम छानरित्या ही चेन बघा या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या भागाला देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने चेन अटॅच करायची आहे आणि टॉप स्टिच मारत एकदम फिनिशिंगमध्ये ही चेन आपल्याला या फॅब्रिकला अटॅच करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दोन्ही पीसेसला आपली चेन अटॅच करून झालेली आहे. त्याचप्रमाणे दुसरा भाग जो आपण कट करून ठेवला होता बॅगेचा त्याला देखील सेम त्याच पद्धतीने चेन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. चेन अटॅच करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये रनर देखील ॲड करून घेतलेला आहे दोन्ही पीसेसमध्ये. तर इथे दोन्ही पीस मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला चेन घ्यायची आहे आणि जे 2 पीस आपण तयार केले होते ना त्याच्या वरच्या बाजूला बघा इथे चेन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चेन ही या फॅब्रिकला आपली अटॅच करून झालेली आहे. त्यानंतर सेम त्याच मापाने आपल्याला अस्तरचं फॅब्रिक देखील कट करून घ्यायचं आहे आणि जिथे चेन आपण अटॅच केलेली आहे बरोबर त्यावर ठेवत हे अस्तर आपल्याला स्टिच करून अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अस्तरला आणि बॅगेचा जो खालचा चैनीचा भाग आहे ना बरोबर त्याला मी शिलाई मारून घेत आहे. तर इथे शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर अस्तरला आपल्याला आतल्या बाजूला करत व्यवस्थित पुन्हा त्या चेनवर टॉप स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये हे अस्तर आपल्या या फॅब्रिकला अटॅच झालेलं आहे. आणि त्यानंतर याच्या आपल्याला तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे बॅगेचं आपलं जे पॉकेट आहे ना ते बनून तयार होईल. तर व्यवस्थित अशी बघा तिन्ही बाजूकडनं मी शिलाई मारत हे अस्तर या बॅगेच्या फॅब्रिकला स्टिच करून घेत आहे. तर अशा पद्धतीने तिन्ही बाजूकडनं शिलाई मारत आपण अस्तर हे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे.
आणि त्यानंतर सेम याच पद्धतीने दुसऱ्या भागाला पण आपल्याला चेन अटॅच करून अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. जसं आपण पहिल्या भागाला अटॅच केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने याला देखील अटॅच करायचं आहे. तर इथे आपले दोन्ही पीस तयार करून झालेले आहेत आणि त्यानंतर चेनमध्ये बघा अशा प्रकारे मी रनर ॲड करून घेतलेला आहे. तर इथे आपले 3 पॉकेट हे बनून तयार आहेत, म्हणजे 3 चेन बनून तयार आहेत. तर एक्स्ट्राचा फॅब्रिक पण आपल्याला कट करून काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे बॅगेकरता बनवायचं आहे बेल्ट. तर इथे बघू शकता 4 इंच इतकी रुंदीची मी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्याला बघा असं मी जॉईंट देखील केलेला आहे. 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत 25 इंचाच्या, म्हणजे टोटल लांबी या बेल्टची होते 50 इंच इतकी. तुम्ही तुमच्या उंचीनुसार हा बेल्ट कमी जास्त करू शकता. आणि ज्या पद्धतीने मी फोल्ड करत आहे सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत इथे आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. तर खूप सुंदररित्या इथे हा बेल्ट बॅगेचा बनून तयार आहे. त्यानंतर बॅगेचा तो भाग घ्यायचा आहे जिथे आपण चेन अटॅच केलेली आहे आणि बरोबर जी मधली चेन आहे ना बरोबर त्याच्यावर बेल्ट ठेवत दोन्ही बाजूकडनं स्टिच करत हा बेल्ट आपल्याला या बॅगेला अटॅच करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण बेल्ट अटॅच झालेला आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा बेल्ट पूर्ण आपल्याला असा एका जागी करायचा आहे आणि बरोबर त्या बॅगेच्या मध्यभागी ठेवत जो दुसरा पीस आपण रेडी करून ठेवला होता बॅगेचा बरोबर तो याच्यावर सेट करत चारही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या बॅगेच्या चारही बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला बाजूला 1.5 इंचाची पट्टी कट करत पायपिंग देखील तयार करून घ्यायची आहे. तर खालच्या बाजूला दोन्ही बाजूला बघा मी पायपिंग तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे पायपिंग तयार केलेली आहे ना कोण्याला तिथे आपल्याला कट देखील द्यायचा आहे. तर अशा प्रकारे कट बॅगेला देऊन आपल्याला बॅग ही जी आहे ना ती सरळ करून घ्यायची आहे. तर इथे बॅग मी सरळ करून घेत आहे. तर अशा पद्धतीने बॅग ही मी सरळ करून घेत आहे आणि त्यानंतर बघा बॅगेचा मी तुम्हाला फायनल लुक दाखवत आहे. बॅगेचे कोणे आपल्याला कैचीच्या मदतीने व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत, कारण की आपण फॉर्म शीट लावल्यामुळे थोडं बॅग ही जाडसर बनली जाते तर त्याचे कोणे वगैरे व्यवस्थित निघले जात नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला कैचीच्या मदतीने कोणे बरोबर काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जो अखंड पीस आपण जोडलेला होता तिथे आपल्याला वेलक्रो देखील जोडायचा आहे. तर इथे मी वेलक्रो स्टिच करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर वेलक्रो नसेल तर तुम्ही टच बटन देखील याला अटॅच करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता 3 झिपरवाली 4 पॉकेट असलेली बॅग आपली बनून तयार आहे. आणि इथे मी तुम्हाला चेन खोलून पण दाखवत आहे की बरोबर 4 पॉकेट इथे आपले बनले गेलेले आहेत. तो खूप सुंदररित्या 3 झिपर असलेली 4 पॉकेटवाली बॅग इथे आपली बनून तयार आहे, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये ही बॅग मी कशी बनवलेली आहे हे दाखवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे तुमच्या घरात असणाऱ्या वेगवेगळ्या फॅब्रिकपासून तुम्ही अशी खूप सुंदररित्या 3 झिपर असलेली 4 पॉकेटवाली स्लिंग बॅग घरच्या घरी कमी खर्चामध्ये बनवू शकतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या असंच एका छानशा नवीन यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.